मित्रांनो नमस्कार. आपण या ठिकाणी बी ए थर्ड इयरच्या सेमिस्टर 5मध्ये चर्चा करत होतो आणि या चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या होत्या की सर्वसामान्यपणे इतिहास लेखनशास्त्र इतिहासाशी निगडीत असणाऱ्या विविध संकल्पना याची आपण चर्चा केलेली आहे आणि याच्यामध्ये अशाही गोष्टी आपल्याला जाणवायला लागलेल्या आहेत की इतिहासाभिमुख होण्यासाठी करावयाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा इतिहासाचं पुरातत्व शास्त्राशी निगडीत असणारं नातं, इतिहासाचं सामाजिक दृष्टिकोनातून असणाऱ्या मानवी घडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा संस्कृतीचं जतन आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून उपाय सांगणारं शास्त्र किंवा याही पलीकडे आपण विचार करूया की इतिहासाच्या सर्वांग विचाराच्या अधीन राहून इतिहास लेखन शास्त्र हे जगाच्या पाठीवर अतिशय उत्तम पद्धतीनं कार्य करताना दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की इतिहास लेखनशास्त्र हे काळानुरूप बदलत गेलेलं दिसतं. प्रारंभिक काळामध्ये त्याला कलेच्या स्वरूपामध्ये मांडलं गेलं, मौखिक दृष्टिकोनातून लोकांसमोर ते मांडलं गेलं, मौखिक रूपातून नंतर ते रायटिंगमध्ये आलं, लिखाण स्वरूपामध्ये आलं. मग कादंबऱ्या असतील, कथा असतील, स्टोऱ्या असतील किंवा आपण बखरकाल असेल किंवा कवितेच्या माध्यमाने त्या घटनेचं वर्णन असेल, असं मौखिक इतिहास असेल, तो मौखिक इतिहास कवितेच्या माध्यमाने लिहिला गेला, पोवाड्याच्या माध्यमाने लिहिला गेला आणि तो बखरीच्या रूपात प्रकटला. म्हणजे अशा स्वरूपात असणारा इतिहास, प्रारंभीच्या स्वरूपात असणारा इतिहास हा सर्वसामान्यपणे कलेच्या रूपानं मांडल्या गेलेला दिसतो. आणि म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत वंश परंपरागत असा आपल्या पूर्वजांचा इतिहास या जगामध्ये प्रत्येक घरंदाज घराण्यामध्ये किंवा कौटुंबिक परिस्थितीमध्ये किंवा कुटुंबामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं हा इतिहास जाताना दिसतो आणि तो तशाच पद्धतीनं मांडलेला दिसतो. त्याच्यामध्ये भौतिकता नसते, बंधनक नसतात, संदर्भ साधनांचा याच्यात हे नसते. आणि म्हणून याच्यातनं असं होतं की इतिहास हा मौखिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत मांडला गेल्यामुळं मांडलेला इतिहास हा नक्कीच योग्य असेलच, सर्वश्रेष्ठच असेल अशी ग्वाही त्या काळात देता येत नव्हती. आणि म्हणून इतिहासाचं पुनरुज्जीवन करावं, इतिहासाची मांडणी दुबार करावी या दृष्टिकोनातनं इतिहास लेखनशास्त्राची परिकल्पना पुढे आली. आणि म्हणून इतिहास परिभाषा ही इतिहासाची शास्त्रशुद्ध पद्धती आणि इतिहास लेखनाचे निरनिराळे प्रयोग यातून इतिहास लेखनशास्त्राला प्राधान्यता आलेली दिसते. आणि कदाचित याच कारणामुळं जगाच्या पाठीवर इतिहास लेखनशास्त्र हे हळूवारपणे विकसित होताना दिसते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला की इतिहास लेखनशास्त्र हे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ होताना दिसतं. इतिहासाचं प्रारंभिक जर आपण इतिहासाचा फादर म्हणलो आपण तर या ठिकाणी अनेक लोकांनी आपल्या हेरोडोटसनं मांडलेलं व्याख्यानाच्या दृष्टिकोनातून किंवा कवितेच्या माध्यमानं किंवा त्या श्लोकांच्या माध्यमानं किंवा आपण आपल्या भारताबद्दल बोलूया अशा विविध संकल्पनेवर त्याचं रूपांतर कलात्मक पद्धतीनं मांडण्याची शैली त्या काळामध्ये होती. आणि म्हणून कदाचित याच कारणामुळे इतिहास लेखनशास्त्राचा व्हावा तेवढा विकास झालेला दिसत नाही. मग ती आमच्याकडे असं म्हणता येईल की त्या काळात असणारं निरनिराळ्या घटना, त्या काळात असणाऱ्या निरनिराळ्या संबंधांशी निगडीत असणारी उदाहरणं किंवा त्याहीपेक्षा आपण असं विचार करूया ना की इंग्लंडचा सांस्कृतिक इतिहास, ग्रीकचा सांस्कृतिक इतिहास, रोमनचा सांस्कृतिक इतिहास, अशा प्रकारचा सांस्कृतिक इतिहास मांडण्याची प्रथा जगाच्या पाठीवर हळूहळू विकसित होताना दिसते. आणि म्हणून याच्यातनं असा दृष्टिकोन आला की आपण जगाच्या पाठीवर वेगळ्या अर्थानं इतिहास लेखनशास्त्राची संकल्पना विकसित करूया. आणि म्हणून या सगळ्या भानगडीतनं इतिहास लेखनशास्त्राला प्राधान्य आली आणि प्राधान्यता आल्यामुळं साहजिकच इतिहासासमोर जो प्रश्न आला तो म्हणजे इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे. मग अशा प्रकारचं इतिहास हे शास्त्र असावं तर मग कोणत्या पद्धतीत असावं, इतिहास हे कला असेल तर कोणत्या पद्धतीत असेल, याच्यावर भाष्य करणारे निरनिराळे गट जगाच्या पाठीवर निर्माण झालेले दिसतात. आणि इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे हा एक नवीन मुद्दा जेव्हा कलेचा विषय बनतो त्यावेळेस इतिहास लेखनशास्त्राची विचार करणारा इतिहास हे कला आहे असा म्हणणारा एक गट आणि इतिहास हे शास्त्र आहे असा म्हणणारा दुसरा गट, असे दोन गट जगाच्या पाठीवर इतिहास लेखनशास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. आणि म्हणून इतिहास लेखनशास्त्रातल्या दोन गटांमध्ये पहिल्यांदा आपण विचार करूया शास्त्रीय पद्धतीचा.
त्याच्यामध्ये इतिहास हे शास्त्र आहे असं पहिल्यांदा जर कोणी म्हटलं असेल तर जगाच्या पाठीवर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये नियुक्ती झाल्यानंतर 1903ला प्राध्यापक ब्युरी यांनी प्रथमतः केम्ब्रिज विद्यापीठामध्ये इतिहास हे शास्त्र आहे अशा प्रकारचं व्याख्यान दिलं आणि तिथून पुढं त्यांच्या गतीला सुरुवात झाली. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपली मतं मांडली, ज्या ज्या व्याख्यानातनं, ज्या ज्या संकल्पनेतनं, ज्या ज्या दृष्टिकोनातनं त्यांना गतीगती इतिहासाबद्दल बोलता आलं, तिथं त्यांनी इतिहास हे शास्त्रशुद्ध शास्त्र आहे अशा प्रकारची भूमिका उठवत जगाच्या पाठीवर अनेक घटनांचं उदाहरण देऊन ते प्राध्यापक ब्युरी हे पटवून द्यायचे. म्हणून केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पहिल्यांदा रुजू झाल्यानंतर आम्हाला असं म्हणता येईल की प्राध्यापक किंवा प्रोफेसर ब्युरी यांनी इतिहास हे शास्त्र आहे अशा प्रकारचं पहिला प्रसंग किंवा अशा प्रकारचं पहिलं व्याख्यान त्यांनी दिलं आणि तिथून पुढं इतिहास लेखन शास्त्राला शास्त्रीय पद्धतीनं विचार करायला भाग करावयास लावलं असे त्याचा अर्थ काढता येईल. त्यानंतर दुसरं येतं यार्क पॉवेल यांनी इतिहासाचे 2 प्रकार सांगितले. त्यांनी ओल्ड हिस्ट्री आणि न्यू हिस्ट्री असे 2 इतिहासाचे प्रकार त्यांनी सांगितले. हे शास्त्रीय प्रगती, विकास, परागती यांच्यामधून काही नियम शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांचं म्हणणं आहे की ओल्ड हिस्ट्री ही परंपरागत हिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय शुद्धता नसेल, इतकं प्रमाण नसेल, पण न्यू हिस्ट्रीमध्ये शास्त्रीय पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये भाग आढळतो आणि म्हणून न्यू हिस्ट्री आणि ओल्ड हिस्ट्री असे 2 इतिहासाचे अंग आहेत आणि म्हणून 2 हिस्ट्रीचे अंग असल्यामुळे हे शास्त्रीय पद्धतीनं अभ्यासले जातात, शास्त्रीय पद्धतीनं समजून घेतले जातात आणि म्हणून कदाचित या ठिकाणी यार्क पॉवेलचं मत या ठिकाणी आम्हाला मान्य करावं लागतं की त्यांचं म्हणणं आहे की हिस्ट्री ही शास्त्र किंवा सायन्स आहे आणि म्हणून इतिहास हे शास्त्र आहे अशा प्रकारचं हे दुसरं विचारवंत ज्याने इतिहासाला शास्त्र मान्य केलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक ट्रिव्हिलियनचं मत असं आहे की मानवाचे आर्थिक व सामाजिक जीवन बदलून गेले आहे. मानवाचे आर्थिक व सामाजिक जीवन बदललेले आहे. आर्थिक बदलमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडून आलेले आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदललेला आहे. भौतिक शास्त्रात ही प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळं इतिहासकारांना वाटू लागलेले आहे की आपण सुद्धा शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा आणि त्या दृष्टीनं आता इतिहास हे एक शास्त्रीय पद्धतीनं लिहिला जात आहे. म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे. आता पहा, मानवाची प्रगती, आर्थिक प्रगती, उत्पादकता, पदार्थ विज्ञान, संख्याशास्त्र याच्याशी निगडीत विचार करून ट्रिव्हिलियनचं मत असं आहे की मानव जसं पदार्थ विज्ञान शास्त्र आहे किंवा भौतिक शास्त्र, इतिहास शास्त्र आहे, ह्या शास्त्रांमध्ये जसं शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो, शास्त्रीय पद्धतीनं रेखाटन केलं जातं, तशाच प्रकारचं इतिहास सुद्धा आता शास्त्रीय पद्धतीनं लिहिला जात आहे, शास्त्रीय पद्धतीनं मांडला जात आहे. म्हणून इतिहास जेव्हा शास्त्रीय पद्धतीनं मांडला जातो त्या अर्थानं त्याची मांडण्याची लकब ही शास्त्रीय येते. म्हणजे इतिहास हे शास्त्ररूप शास्त्र आहे तर इतिहास हे शास्त्र आहे अशा बाजूनं प्राध्यापक ट्रिव्हिलियननं सुद्धा आपलं मत मांडलेलं दिसतं. त्यानंतर सर जॉन मायर्स अतिशय प्रसिद्ध असलेले या व्यक्तीनं मनुष्याचे निसर्गाशी अतूट नातं आहे म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनाचा मानवी हालचाली तपासून पाहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या संदर्भात इतिहास श्रेष्ठ दर्जाचे शास्त्र आहे. त्याचं म्हणणं फार सुंदर आहे. सर जॉन मायर्स म्हणतात की मनुष्य हा निसर्गाशी निगडीत असणारा प्राणी आहे. त्याचं नातं निसर्गाशी खूप जवळकीचं आहे आणि म्हणून निसर्गाचा जवळकीचा संबंध असल्यामुळं मानवाच्या प्रत्येक हालचालीचा शोध घेण्यासाठी, हालचाली पाहण्यासाठी आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते पाहावी लागते, त्याच्यावर सखोल ज्ञान मिळवावं लागतं आणि म्हणून खरं ते सत्य मांडावं लागतं. म्हणून निसर्गता असणाऱ्या मानवाच्या घडामोडींचं
शास्त्रीय पद्धतीनं केलं जाणारा अभ्यास म्हणजे इतिहास शास्त्र आणि म्हणून इतिहास एक शास्त्र आहे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सर जॉन मायर्स यांनी मांडलेली दिसते. त्यानंतर इतिहासात नियम, शास्त्रीय पद्धती व संशोधन पद्धतीचा वापर होतो म्हणून इतिहास एक शास्त्र आहे. पुन्हा लक्षात घ्या, इतिहासात विषय, शास्त्रीय पद्धती व संशोधन पद्धतीचा वापर होतो म्हणून इतिहास हे शास्त्र आहे. कॉलिंगवूड काय म्हणतो? कॉलिंगवूड म्हणतो इतिहास हे एक वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा मुख्य विषय आपल्याला सहजासहजी उपलब्ध नसणाऱ्या घटकांपासून मिळतो. अनुभवाद्वारे अभ्यास करता येते, यालाच शास्त्रीय पद्धती असे म्हणतात. पहा या ठिकाणी कॉलिंगवूड काय म्हणतो की इतिहास हे वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा मुख्य विषय आपल्याला सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या घटकांचा अनुभवाद्वारे केलेल्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास म्हणजे इतिहास शास्त्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वसामान्यपणे विचार जर केला तर इतिहास हे शास्त्र आहे असा मानणाऱ्या लोकांचा एक गट, म्हणजे त्याच्यामध्ये जे पहिले शास्त्र म्हणून मानण्यात आलं होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण नाव घेतलं एक प्रोफेसर ब्युरी किंवा प्राध्यापक ब्युरींचं. जेव्हा ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले त्यांनी पहिल्यांदा इतिहास हे शास्त्र आहे मानलं. दुसरं घेतलं आपण पावेलनं ओल्ड हिस्ट्री आणि न्यू हिस्ट्री असे दोन खंड सांगितले, इतिहासाचे दोन भाग सांगितले. तो म्हणतो शास्त्रीय पद्धतीनं मानवी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे इतिहासशास्त्र आहे. त्यानंतर प्रोफेसर ट्रिव्हिलियनचं मत असं आहे की मनुष्याच्या आर्थिक परिस्थितीचं जसं पदार्थ विज्ञानामध्ये, जसं भौतिक शास्त्रामध्ये शास्त्रानुरूप संशोधन केलं जातं, मांडणी केली जाते, तशा प्रकारचं इतिहासात सुद्धा शास्त्रीय पद्धतीनं मांडणी केली जाते, लिखाण केलं जातं म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे. दुसरं सर जॉन मायर्स यांचं म्हणणं आहे मनुष्य हा निसर्गतः कसा आहे जुळलेला आहे, निसर्गाशी एकनिष्ठ नातं त्याचं असल्यामुळं मग त्या मानवाचं घडामोडींचं शास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा इतिहास एक शास्त्र ठरतं. आणि म्हणून त्यानंतर इतिहासात नियम, शास्त्रीय पद्धती व संशोधन पद्धतीचा वापर होते हे एक शास्त्र आहे असं एक संकल्पना पुढे येते. या ठिकाणी कॉलिंगवूडनं फार सुंदर वाक्य वापरलेलं आहे. कॉलिंगवूड म्हणतो इतिहास एक वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे. त्याच्यामध्ये जसं इतर शास्त्रामध्ये सहजासहजी आपल्याला संकल्पना निश्चित करता येत नाही, पण इथं संशोधनाच्या माध्यमानं ते सिद्धता करता येते म्हणून ते शास्त्र आहे. अशा प्रकारचे इतिहास एक शास्त्र आहे. तो अभ्यास करणारा मानवी घडामोडींचं संशोधनात्मक पद्धतीनं अभ्यास करणारं शास्त्र आहे म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे. अशा प्रकारचा विचार प्रवाह मांडणारा हा एक गट आपण या ठिकाणी बघितला. मित्रांनो, इतिहासाला शास्त्र की कला याच्यावर आपण चर्चा करत आहोत आणि म्हणून पहिला भाग जो होता इतिहास हे शास्त्र आहे याच्यावर आपण चर्चा केली. आता इतिहास ही कला आहे याच्यावर बोलणारे काही इतिहासकार आहेत. त्याच्यामध्ये हेरोडोटस हा इतिहासाचा फादर, इतिहासाचा गॉडफादर पाहिला जातो. म्हणतो की इतिहास ही कला आहे, कारण ग्रीकचा इतिहास असेल, रोमचा इतिहास असेल आणि हा इतिहास कल्पनेच्या माध्यमाने, कल्पना रंजकतेच्या माध्यमाने, मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून लोकांना जेव्हा आपण सांगतो तेव्हा लोकांना आनंद मिळतो. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या वाक्यांची रचना करून त्याबद्दलचं त्याला मुलामधून जेव्हा लोकांसमोर मांडतो तेव्हा लोकांना मनोरंजन मिळतं. म्हणून इतिहास हे मनोरंजन करणारं एक शास्त्र म्हणजे त्याचं इतिहास ही कला आहे. त्यानंतर वि द घाटे यांनी सुद्धा याच्याबद्दल मत मांडलेलं आहे की त्यांचं मत आहे की मनोरंजनाच्या माध्यमानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारं मौखिक इतिहास हा पिढी जात पद्धतीने या देशामध्ये अनेक घरंदाज घराण्यामध्ये पडलेलं आहे म्हणून ती कला आहे. कारण ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे जाते, पाठांतर होते, म्हणजे ती मानवाला एक ऊर्जा देते नव्हे तर ती एक मनोरंजन करते आणि म्हणून ती कला आहे. पण त्यात पुन्हा घाट्यांनी पुढे बदल असा केला. घाटे असे म्हणतात की ह्या कलात्मक किंवा मनोरंजन करणाऱ्या या कला इतिहासाला किंवा जी कला इतिहासाची आहे त्या इतिहासाला जर शास्त्रीय पद्धतीचा आधार दिला तर ती शास्त्रशुद्ध किंवा शास्त्रशुद्ध होऊ शकते.
अशा प्रकारचा विचारही विविध घाटे मांडतात. पण जास्त करून त्यांनी इतिहास आहे, कला आहे याच्यावर जास्त भर दिलेला दिसतो. त्यानंतर क्रोचे यांनी सौंदर्यशास्त्र या ग्रंथामध्ये इतिहासाला कला म्हटलेलं आहे. इतिहासात कोणतेही सार्वजनिक नियम नाहीत, कसल्याही संकल्पना निर्माण करता येत नाही आणि म्हणून इतिहास हे तर्कशास्त्राच्या पद्धतीचा उपयोग करत नाही. म्हणून इतिहास काय आहे, सरळ सरळ कला आहे असं क्रोचे यांनी सुद्धा आपलं इतिहास विषयीचं मत मांडलेलं दिसतं. या ठिकाणी आपण हेरोडोटसने मांडलेलं ग्रीक रोमन संस्कृतीचा इतिहास कलात्मक दृष्टिकोनातून, मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तेच मनोरंजन मानवी जीवनाचं करता येतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचतं म्हणून विविध घाटांची कल्पना असेल. या सगळ्या कल्पनांचा अर्थ असा होतो की इतिहास ही कला आहे. त्यानंतर प्राध्यापक क्रोचे जे काय म्हणतात की सौंदर्यशास्त्राचा ग्रंथ लिहित असताना त्यांनी याच्यामध्ये इतिहासाची व्याख्या मांडली. ते म्हणतात इतिहास ही कला आहे कारण तिच्यामध्ये काय आहे, कोणते सार्वजनिक नियम नाही, त्याच्यामध्ये कसल्याही संकल्पना नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तर्कशास्त्र बुद्धीला प्राधान्य देणारं कार्य नाही. त्याच्यामुळे हे इतिहास ही कला आहे अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा एक मत मांडलेलं दिसतं. त्यानंतर प्रोफेसर रेनियरचं मत आहे की शास्त्रात जसे निष्कर्ष काढता येतात तसे इतिहासात निष्कर्षच काढता येत नाही, त्यामुळं इतिहास ही कला आहे. आता प्राध्यापक रेनियरचं मत असं आहे की निष्कर्षच काढता येत नसेल तर मग ते शास्त्रच नाही आणि म्हणून इतिहासामध्ये असा प्रकार नाही, म्हणून इतिहास ही कला आहे. पण आता आधुनिक काळामध्ये आपण जर विचार केला तर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास मांडण्याची प्रक्रिया जोमात आल्यामुळं आज प्रत्येक प्रबंध संशोधन किंवा PhDचे रिसर्च संशोधन हे निष्कर्ष काढूनच मांडली जात आहे. त्यामुळं निष्कर्ष आता हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन झालेला आहे. त्यामुळं हा थोडासा काळानुरूप हा विकास किंवा हा बदल आपल्याला मान्य करावा लागतो. म्हणून इतिहास ही कला या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी फक्त विचार करूया. त्यानंतर E.H. कार, इतिहासाचं जनक, ज्याला इतिहासाबद्दल माहिती सांगणारा E.H. कार हा व्हॉट इज हिस्ट्री हा ग्रंथ त्यानं फार सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये फार विवेचन केलेलं आहे. त्यात तो म्हणतोय की इतिहास ही कला आहे, इतिहास ही कला आहे याच्या संदर्भात त्यानं 5 मुद्दे मांडलेले आहेत. इतिहास ही कला आहे याच्या संदर्भात त्यानं 5 मुद्दे मांडलेले आहेत. पहिला जो मुद्दा आहे त्याचा तर तो म्हणतो इतिहासाला भविष्य वर्तविता येत नाही, उद्या काय घडणार आहे याच्याबद्दल ग्वाही देता येत नाही म्हणून ती कला आहे. दुसरं, इतिहास मूलभूत तत्वे व्यक्तिनिष्ठ असल्यामुळं माणूस स्वतःचं निरीक्षण करतो. व्यक्तिनिष्ठ असल्यामुळं माणूस स्वतःच निरीक्षण करतो. मी काय केलं आतापर्यंत, मी काय केलेलं आहे, मी काय केलं, मी करणार आहे याच्याबद्दल तो बोलत नाही, पण मी काय केलं आतापर्यंत, मग मी केलं, माझ्यासारख्या अनेक वंशजांनी केलं, अनेक पूर्वजांनी केलं, या देशात राहणाऱ्या, या जगात राहणाऱ्या प्रत्येक मानवानं, राजा महाराजा सगळ्यांनीच हे असंच केलं म्हणून ते केलं, मग स्वतःचं निरीक्षण तो करतो. त्यानंतर इतिहासापासून पाहिजे तसं धडा मिळत नाही. धडा काय म्हणणार आहे, त्यांनी असं केलं म्हणून मी करू का, त्यांनी ती चूक केली म्हणून मी चूक करू का, त्यांनी असं मारा म्हणून मारू का, त्यानं साम्राज्य विस्तार केला मी साम्राज्य विस्तार करू का, अशा प्रकारचं बोध, अशा प्रकारचं धडा मिळत नाहीये. आणि धर्म व नीतीचे प्रश्न इतिहासात मांडले जातात, शास्त्रात मांडले जात नाही. आणि इतिहास हा सगळ्यात जास्त धर्माधिष्ठित असल्यामुळं धर्म आणि नीतीचे, संस्कृतीचे जतन संवर्धनाचे, रूढी परंपरेचे तत्व यांचं सर्वात जास्त लेखाजोखा इतिहासात असल्यामुळं इतिहास ही एक कला ठरते. असे 5 मुद्द्यांच्या आधारे E.H. कार यांनी इतिहास ही कला आहे अशा संदर्भात आपलं विवेचन केलेलं दिसतं. 5 मुद्द्यांच्या आधारे तो या ठिकाणी आपले मत मांडतो किंवा मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मित्रांनो, आपण इतिहास ही कला आहे याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा हेरोडोटसनं मांडलेलं ग्रीक आणि रोमन देशाच्या इतिहासात मनोरंजनाच्या दृष्टीतून, काव्यात्मक दृष्टिकोनातून हा इतिहास सांगितला जातो म्हणून तो इतिहास कला आहे ही कल्पना सुरुवातीला आपल्याकडं हेरोडोटसची दिसते. त्यानंतर विविध घाटांनी काय म्हटलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसंच तसं हे मौखिक दृष्टिकोनातून जातं. अशा असंख्य कथा, असंख्य गाथा आमच्याकडे आहेत की ज्या मौखिक दृष्टिकोनातनं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बोलत असताना, सांगत असताना मनोरंजनाचा भाव असतो.
आणि त्याच्यामध्ये माणसं आनंदी होतात. एखादी घटना सांगितली म्हणजे त्या घटनामुळे ते खुश होतात, आनंद व्यक्त करतात. म्हणून मनोरंजनाचं साधन आणि कला या दृष्टिकोनातून इतिहास ही कला आहे. अशा प्रकारचं विविध घाटींचं मध्ये पुढे चालून विविध घाटीने परत बदलही केला की याला जर शास्त्रीय रूप देऊन जर लिहिलं गेलं तर हे शास्त्र सुद्धा होऊ शकतं, असा विविध घाटांचं विचारही या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागतं. त्यानंतर प्रोफेसर क्रोचे यांनी तर असं उलट म्हणले की याच्यामध्ये इतिहासात कोणते सार्वजनिक नियम नाही, कसली संकल्पना नाही, तर्कशास्त्राला धरून नाही, त्यामुळे इतिहास ही कला आहे, हे शास्त्र होऊ शकत नाही. अशा प्रकारचं प्रोफेसर क्रोचे यांचं मत आपण बघितलं. त्यानंतर प्रोफेसर रेनियरचं मत वेगळं आहे. रेनियरचं म्हणणं याच्यामध्ये निष्कर्षच काढता येत नाही, त्याच्यामुळे कलाच आहे, हे शास्त्र होऊ शकत नाही. कारण शास्त्रामध्ये निष्कर्ष काढतात आणि इतिहासामध्ये निष्कर्ष काढता येत नाही. पण आता आधुनिक काळामध्ये इतिहासामध्ये निष्कर्ष काढण्याची परंपरा पुढे रुचत चाललेली आहे. त्यामुळं हा इतिहास ही कला आहे, या अर्थानं आपण त्यांचा या ठिकाणी विचार करूया. त्यानंतर प्रोफेसर रेनियरच्या नंतर आपण प्रोफेसर E.H. कार ज्यांनी व्हॉट इज द हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. व्हॉट इज द हिस्ट्री हा ग्रंथ अत्यंत सुबक आणि सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की इतिहास ही कला आहे. याच्या संदर्भात त्यांनी 5 मुद्दे मांडले. ते 5 मुद्दे असे होते की इतिहासाला भविष्य वर्तविता येत नाही, म्हणजे पुढे काय होणार आहे याच्याबद्दल ग्वाही देता येत नाही. दुसरं, इतिहासात मूलभूत व्यक्तिनिष्ठ असल्यामुळं मी काय केलं याच्यावर फक्त तो आत्मनिरीक्षण करतो, पुढे काय करेल याच्याबद्दल ग्वाही देत नाही. त्यानंतर इतिहासापासून पाहिजे तसा मिळवता येत नाही, त्यांनी ते केलं म्हणून हे करावं अशा प्रकारे धडा मिळवता येत नाही. त्यानंतर धर्म आणि नीतीचा सगळ्यात जास्त याच्यामध्ये उलगडा असल्यामुळं, धर्मनीतीचा उलगडा जास्त असल्यामुळे हे फक्त मनोरंजनाचं साधन आहे, एवढंच त्या इतिहासाकडे पाहावं असा सरळ E.H. कार यांनी इतिहासाकडे बघताना सांगितलेलं आहे. म्हणून मित्र हो, तुम्ही मला जो काल SMS केलेला आहे, ज्या मित्रांनी मला SMS केला की सर इतिहास ही कला आहे की शास्त्र आहे, हे आम्हाला थोडंसं पुन्हा रिपीट करून समजून सांगावं, म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्या आग्रहाखातीर हा मुद्दा पुन्हा मी रिपीट घेतला की इतिहास ही कला आहे की शास्त्र आहे. अगोदर शास्त्र या बाजूने मत घेतले आपण, नंतर इतिहास ही कला आहे या बाजूने मत घेतले. एकंदरीत इतिहास ही कलापेक्षा शास्त्र आहे हे आता जगजाहीर मान्य झालेलं आहे. म्हणून एकंदरीत तुम्ही म्हणताना असं म्हणाल, एकंदरीत सारांश रूपाने असं म्हणता येईल की सुरुवातीच्या कालखंडामध्ये इतिहास हे मनोरंजनाचं साधन असल्यामुळं ते फक्त कला होती. आता त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीचं लिखाण आल्यामुळं, शोध संशोधन आणि निष्कर्ष मांडल्या जात असल्यामुळं, तर्क बाधिष्ठपणा भौतिकशास्त्र भौतिक गोष्टी आल्यामुळं साहजिकच आता हळूहळू इतिहास हे शास्त्र बनत चाललेलं आहे किंवा इतिहास हे शास्त्र रूपानं अभ्यासाला जात आहे. या अर्थानं BA थर्ड इयरच्या या इतिहास लेखन शास्त्र या ग्रंथामध्ये, हिस्टॉग्राफी या ग्रंथामध्ये तुम्ही केलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. इतिहास ही कला आहे की शास्त्र आहे, या दृष्टिकोनातून काय म्हणावं म्हणून आपण दोन्ही मतं एकात्र करून त्याची मांडणी तुमच्या पद्धतीनं अगदी सर्रासपणे सरळ मताने मांडलेली आहे. कधीही या 4-5 लोकांनी मांडलेलं कला, या 4-5 लोकांनी मांडलेलं शास्त्र, अशा दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा विवेचन करू शकता आणि इतिहास हे शास्त्र की कला याच्यावर तुम्ही भाष्य करू शकता. म्हणून हा दृष्टिकोन तुम्ही मांडल्याप्रमाणे मी आज इतिहास हे कला आहे की शास्त्र हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला पटला असेल, समजला असेल. ज्यांचे माझ्यासमोर प्रश्न होते, ज्यांनी मला SMS केला होता, त्यांना सुद्धा हे कळलं असेल. वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कळलेलं आहे, सगळ्यांचे माना दिसतात, सगळे हालतात, पण तिथं ज्यांनी प्रश्न आला त्यांचे ते प्रश्न नक्कीच उत्तर त्यांना मिळालं असेल असं आपण ग्राह्य धरूया आणि थांबूया. नमस्कार.